हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मस्त आहे. घेऊन आली आहे तुमच्यासाठी ठरलं तर मगचा 27 मार्चच्या एपिसोडचा रिव्ह्यू. आजचा एपिसोड ना मित्रांनो एकदम पिक्चर स्टाईल असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर काल अर्जुन आणि सायली त्यांच्या केसचा नव्याने विचार करत होते. ते विचार करत होते प्रियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आता सायली आणि अर्जुनच्या असं लक्षात आलं आहे की कदाचित प्रिया महिपत आणि साक्षीच्या आधीपासून कॉन्टॅक्टमध्ये होती. कारण सायली अर्जुनला म्हटली होती की जेव्हा पहिल्यांदा महिपत तिथे आलं होतं ना आश्रम विकत घेण्यासाठी, त्यावेळेपासूनच प्रिया म्हणत होती की आश्रम आपण त्याला विकून टाकूया. तर अर्जुनला अशी शंका आली आहे की प्रिया आणि महिपतचं बोलणं कधीतरी कोणीतरी ऐकलंच असेल आणि त्यासाठी ते आता आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विचारपूस करणार आहेत. सायली म्हणते पण तुम्ही आणि चैतन्य भाऊजींनी तर आधी पण केली आहे ना. तर अर्जुन म्हणतो की तेव्हा प्रश्न वेगळे होते आणि आता प्रश्न वेगळे असणार आहे, कारण आम्ही या अँगलने विचारले नव्हते ना प्रश्न. त्यामुळे बघूया आता अजून त्याची उत्तरं काय नवीन मिळत आहेत ते. आणि त्यासाठी म्हणूनच सायली आणि अर्जुन आज घराबाहेर पडून आश्रमाच्या आसपासच्या परिसरामधल्या लोकांची चौकशी करायला जाणार आहेत. म्हणजे त्यांना विचारायला जाणार आहे प्रिया आणि महिपतच्या कनेक्शनबद्दल. सायली अर्जुन आता रेडी होऊन घरातून बाहेर पडलेले असतात जोडीने, तेव्हा कल्पनाताई प्रिया त्यांच्या मागोमाग असते. ते दोघी जणी तिकडून त्यांच्या रूममधून येतात आणि कल्पनाताई एकदम जोरात ओरडतात, थांबा, तुम्ही दोघं कुठे निघालात? त्या पुन्हा विचारतात, काय विचारते मी, कुठे चाललंय तुम्ही? तेव्हा अर्जुन सांगतो की आम्हा दोघांना जरा काम आहे, त्यामुळे आम्ही जरा बाहेर चाललोय. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तुझी जी कामं असतील ना ती तू कर, पण हिला हिच्या जबाबदाऱ्या झटकून असं बाहेर भटकण्याची काही एक गरज नाहीये. तेव्हा अर्जुनला अजून काही कळत नाही की त्याच्या मम्माला नेमकं काय म्हणायचंय. तेव्हा सायली म्हणते, अहो आई, मी यांचा नाश्ता बनवलाय आणि स्वयंपाकघराचा ताबा पुन्हा मिळेपर्यंत आम्ही आमचं काम करून परत येऊ. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, म्हणजे तू काय तुमच्या दोघांपुरतंच करणार आहेस? अर्जुन जरा गोंधळला आता. तो म्हणतो, मम्मा, माझी बायको तू दिलेलेच रूल फॉलो करते ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? तेव्हा त्या म्हणतात की प्रॉब्लेम हा आहे की तुझी बायको आहे ना ती आळशीपणा करते. अर्जुनला ऐकून धक्का बसतो, सायली आणि आळशीपणा कसं शक्य आहे? पुढे कल्पनाताई आता सायलीला ताकीद देऊन सांगतात, तुला जर या घरात राहायचं असेल ना तर या घरातली सगळी कामं करावीच लागतील. तेव्हा सायली म्हणते, सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे बागकाम, सगळ्यांच्या औषधांच्या वेळा पाळणं, तुळशी पूजा, ही कामं? तेव्हा त्या म्हणतात, हो, 24 तास बाहेर नाही भटकत बसायचं. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे मी सगळ्यांसाठी जेवण बनवायचं आणि नाश्ता पण बनवायचा? तेव्हा कल्पनाताई सांगतात, हो. प्रिया मनातल्या मनात खुश होत आता म्हणत असते सायलीला की आता ओझ्याचं गाढव बनून राहा, केस बीस सगळं विसर. म्हणजे तिने केलेलं होतं हे वेगळ्याच कारणासाठी, पण सायली जाम खुश झाली. तिने आनंदाने कल्पनाताईंना तर चक्क मिठीच मारली आहे. म्हटली, आई थँक्यू आई. त्यावेळेला प्रिया जरा बुचकळत पडते, तिला वाटतं हिला काय झालंय असं. अर्जुनला पण मात्र फार आनंद झालाय आणि तो आता सायलीकडे बघून म्हणत असतो, मिसेस सायली, ही जादूची कांडी का फिरली आहे माहिती आहे का तुम्हाला? काल रात्री ना मम्माच्या स्वप्नात त्या तन्वीने केलेला उपमा आला असेल आणि मग ती जागी झाली असेल उपमा, आणि मग तिने ठरवलं असेल की नाही, उद्यापासून माझी घरातली सगळी कामं माझी मोठी सून करेल. धाकट्या सुनेला तर मी पापडसुद्धा फ्राय करू देणार नाही आहे, नाहीतर कमीत कमी मला पोटभर जेवायला तरी मिळेल ना. प्रियाली आता तो अपमान काही सहन होत नाही, ती लगेच म्हणते, आई. तेव्हा त्या म्हणतात, गप्पा बस अर्जुन, तुझी बायको आहे ना लॉजिंग बोर्डिंग असल्यासारखं आहे ना 24 तास घराच्या बाहेर भटकत असते, म्हणून तिला मी ह्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत तिच्यावर. तेव्हा आता सायली म्हणते, आई, पण तुम्ही दिलेल्या या जबाबदाऱ्या मी आनंदाने पार पाडेल. आणि ती म्हणते प्रियाला, थँक्यू प्रिया. प्रिया म्हणते, मी काय केलंय, मला कशाला थँक्यू? तेव्हा सायली म्हणते, नाही, मला ही घरातली सगळी कामं पुन्हा करायला सांगायची हे आईंच्या डोक्यातून आलेलंच नाही आहे, कारण तुझं डोकं कसं चालतं हे मला व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे हे तूच आईंना सांगितलं असणार आहे. सायली बरोबर ओळखते प्रियाला. आणि इथे कल्पनाताईंना पण जराशी शंका आली बरं का, हिनेच आपल्याला सांगितलं होतं, सायलीने बरोबर पकडलं की. पुढे सायली प्रियाला म्हणते, तुझी खेळी आज इतकी उलटी पडली ना की त्याचा मला फायदाच झालाय, म्हणून थँक्यू. आता मला लक्ष ठेवता येईल सगळ्या गोष्टींवर. तेव्हा अर्जुन मस्त मनातल्या मनात हसत असतो. सायली पुढे म्हणते की आता मला हे पण लक्ष ठेवता येईल, पूर्ण आजी किती गोड खाताय, बाबा जास्त मीठ खात नाहीये हे बघता येईल, आईंचं कपाट पण आवरून देता येईल. प्रिया आता मनातल्या मनात दात ओठ खात म्हणत असते, मी काहीही केलं तरी या सायलीच्या मनासारखं कसं काय होतं, घरातली सगळी कामं करायला मिळाली म्हणून कोणी इतकं खुश होतं का, मूर्ख मुलगी. आता सायली म्हणते, मी लगेच कामाला लागते. तेव्हा अर्जुन सांगतो, आपल्याला बाहेर जायचं होतं ना. मम्मा सॉरी, हे बघ, माझी बायको तू सांगितलेली सगळी कामं करेल, पण आम्हाला आता एक इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर जायचं आहे, ती तिकडून आलं की सगळी कामं करेल. आता प्रिया म्हणते, हिला असं कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, नक्कीच केसबद्दल असणार आहे. त्यावेळेला आता सायली मग म्हणत असते, बिचारी साधी भोळी हो, ती म्हणते की मला आईंनी एवढा मान दिला आहे तर तो असं मी डावलून असं नाही येऊ शकत बाहेर, मी आधी घरातली कामं करते मग तुमच्या सोबत येते. तेव्हा कल्पनाताई सांगतात, एवढं बडबड करण्यापेक्षा आहे ना कामं कर जरा, आता जा. आणि आता त्या तन्वीला जाता जाता सांगून देतात, चल तन्वी माझ्यासोबत. आता अर्जुन आणि सायली खाली काहीतरी बोलत असतात आणि प्रिया आहे ना त्यांच्या आजूबाजू रेंगाळत असते.
सायली जरा अर्जुनला घेऊन बाजूला होते. अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही आता मला काही कारणं देऊ नका, आपल्याला हे काम आजच करायचं आहे. सायली म्हणते, हो आजच होईल, मी आता स्वयंपाक करून ना सरळ ऑफिसमध्येच येते, मग आपण तिकडूनच जाऊया आणि सरळ तिकडे जाऊन चौकशी करूया. आता प्रिया नेमका हा शब्द ऐकते, चौकशी, आणि ती विचार करत असते, चौकशी कसली चौकशी, ते दोघं अजून काय बोलताय हे ऐकण्याचा प्रिया फार बारीकाने विचार करत असते. आता सायली अर्जुन तिच्याकडे बघतात आणि मग अर्जुन तिला म्हणतो, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का? तेव्हा ती म्हणते, मी कशाला चोरून ऐकू? तर अर्जुन सांगतो, जा ना मग, तुझं नवीन लग्न झालंय, तुझ्या नवऱ्यासोबत जाऊन रोमॅन्स कर, आमच्या रोमॅन्सच्या मध्ये काय येते, आमचा रोमॅन्स का चोरून ऐकते? तेव्हा ती म्हणते, मी काही चोरून नव्हते ऐकत, आणि मी हे मग तिला आठवतं की एक मॅगझिन तिथे पडलं आणि ती म्हणते, मी हे मॅगझिन वाचत होते. तेव्हा सायली म्हणते, तुला वाचनाची किती आवड आहे हे माहिती आहे मला. तर तन्वी म्हणजे प्रिया म्हणत असते की हां, आता मला वाचायला आवडतं, उगीच टोमणे मारायची काही गरज नाही आहे. हां, अर्जुन म्हणतो, तुमचं चालू द्या, मी येतो ऑफिसला, हां आपलं ठरलंय. हां, सायलीला जाताना सांगून जातो. सायली पण त्याला म्हणते, हो. आता अर्जुन गेलाय ऑफिसला. आता सायली ना प्रियाची मस्त मज्जा घेणार आहे. सायली तिला म्हणते, घरातल्या सुनांना असं मॅगझिन वाचत लोळत पडता येत नाही प्रिया, खूप कामं असतात सुनांना. चल तू मला भाजी चिरून दे, मी मस्त फोडणीला घालते, आपण दोघं मिळून कामं करू. तेव्हा प्रिया म्हणते, मी का करू मदत तुला? तेव्हा सायली म्हणते, मग असं कसं इतर वेळेला नाटक करत असतेस, तू ह्या घरची कशी आदर्श सून असते. तेव्हा प्रिया म्हणते, मी काही नाटक वगैरे करत नाही आहे. हां, आणि तुला असं का वाटतं गं की ह्या घरासाठी सगळी कष्ट तूच करते? सायली म्हणते, मी असं म्हणतच नाही आहे, चल आपण दोघं मिळून स्वयंपाक करू. आता ती लाडीगोडी लावून प्रियाला कामाला लावलं आहे सायलीने. प्रिया पण तिचं मस्त ऐकायला लागली आहे बरं का हल्ली. मला हे फार आवडतं आहे, म्हणजे तिचा तोरा जरा सायलीजवळ आहे ना कमीच चालतो हल्ली. आता आपल्याला बघायला मिळतं की रवी राजांना आता समजलंय ना प्रिया आणि अश्विनच्या लग्नाबद्दल. बाप रे, तांडव होणार आहे आता. रविराज सगळ्यांवर भडकले. ते म्हणत असतात, अरे तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय बोलताय ते? तेव्हा सुमन काकी सांगतात, हे खरं आहे भाऊजी, आपल्या तन्वीने अश्विन सुभेदारशी लग्न केलंय. तेव्हा ते म्हणतात, माझ्या परवानगी विरुद्ध, आणि तुम्ही कशी काय परवानगी दिलीत? तेव्हा नागराज म्हणतात की तिच्या मनात आलं अश्विनशी लग्न करायचं, तिने केलं. तेव्हा रविराज म्हणतात, म्हणजे तुम्ही तिघही लग्नाला हजर नव्हतात? तेव्हा रविराजांना कळतं की प्रतिमा आत्या होत्या ना लग्नाला हजर. त्या म्हणतात, प्रतिमा तू ह्या लग्नाला परवानगी दिलीस? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात की तन्वी हट्ट करून बसली होती आणि तिचं आयुष्य आनंदाने मार्गी लागावं हेच तर हवं होतं ना आपल्याला. तेव्हा रविराज म्हणतात, हे अशा घाणेरड्या पद्धतीने, म्हणजे अर्जुनशी लग्न नाही झालं म्हणून अश्विनशी तिचं लग्न लावायचं, हा काय पोरखेळ आहे का? तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही परवानगी दिली असती का ह्या लग्नाला? तेव्हा रविराज म्हणतात, माझा जीव गेला असता ना तरी नसती परवानगी दिली. म्हणून मग प्रतिमा आत्या सांगतात की मला पूर्ण आईने त्यासाठीच गळ घातली की तुम्हाला नाही सांगायचं. तेव्हा रविराजांचं डोकं फिरतं. मग ते म्हणतात की तू अन्नपूर्णा सुभेदारांसाठी एका बापाला फसवलंस, तू मला सांगितलं नाहीस. आता या सुभेदारांना जाब विचारावंच लागेल. आणि नेमकी कोणाची फसवणूक मोठी आहे, तुझी की त्या सुभेदारांची, हे मी तिथे गेल्यावरच ठरवेल. त्यावेळेला आता प्रतिमा आत्या म्हणतात की नाही तुम्ही तिथे नका जाऊ. तर रविराज त्यांच्यावर जोरात ओरडतात, गप्पा बस, एक शब्द बोलू नकोस. आणि आता रविराज एकदम तावात सुभेदारांच्या घरी निघून गेले. ते जाम चिडलेत. आता सायलीला आता तिचं किचन परत मिळालंय, म्हणजे सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला परत मिळालाय ना, म्हणून सायलीचा आनंद एकदम आता गगनात मावेनासा झालाय. आता ना ती प्रियाला कामाला लावते की तू ही मेथी चिरून दे मला असं. आणि सायलीने सगळ्यांचं मेन्यू कार्ड रेडी करून टाकलंय, म्हणजे पूर्ण आजींसाठी मलाई मटर मेथी, त्यानंतर अश्विनसाठी मटर पनीर, आईंसाठी बटाट्याच्या काचऱ्या, बाबांसाठी कढी आणि गाजराची कोशिंबीर, असा सगळा बेत आज सायलीने मस्तपैकी ठरवलाय. त्यावेळेला विमलताई म्हणतात की सायलीताई, या घरात स्वयंपाक रोजच होत होता, पण जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी स्वयंपाक करताय ना तेव्हा असं वाटतंय की या घरातली अन्नपूर्णाच जणू स्वयंपाक करते. आता प्रिया इकडे विचार करत असते की ह्या सायलीला स्वयंपाकाचा जरा जास्तच उत्साह चढलाय आणि एवढं सगळं करून तिला पुन्हा अर्जुन सोबत बाहेर पण जायचंय. नक्की काय चाललंय या दोघांचं? अर्जुन नक्की ऑफिसलाच गेलाय की अजून कुठे? असा सगळा विचार आता प्रियाच्या डोक्यात चाललेत. तेव्हा सायलीचा फोन वाजतो. प्रिया अशी कान देऊन ऐकत असते. तिला असं वाटतं कोणाचा फोन आहे, अर्जुनचा तर फोन नाहीये वगैरे वगैरे. पण प्रतिमा आत्यांनी फोन केलेला असतो. सायली म्हणते, प्रतिमा आत्या का झालं, तुम्ही का फोन केला? तेव्हा त्या सांगता, अगं जिची भीती होती ना तेच झालं. प्रिया आणि अश्विनच्या लग्नाबद्दल आता यांना कळलंय आणि ते रागात तिकडेच यायला निघालेत. मला भीती वाटते की ते अश्विनला किंवा पूर्ण आजीला रागाच्या भरात काही त्यांनी बोलायला नको. त्यावेळेला सायली म्हणते की बरं मी बघते इथे काय करायचं ते, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आता सायली विचार करत असते की ते जेव्हा येतील ना तेव्हा पूर्ण आजी घरी नसलेल्याच बऱ्या, आणि प्रतिमा आत्या पण रविराजांच्या पाठीमागून येणारच असतात. आणि आता खूप दिवसानंतर चैतन्य सरांची एंट्री झाली आहे मालिकेमध्ये. त्यांना खूप दिवसापासून मिस करत होतो नाही का, पण त्यांचं आणि अर्जुनचं बॉन्डिंग फारच मस्त आहे. कोणाकोणाला आवडतं अजून मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता अर्जुन आहे ना चैतन्याला सांगत असतो की आश्रमाच्या आजूबाजू जेवढी काही घरं आहेत, दुकानं आहेत, त्यांची एक लिस्ट बनव, म्हणजे मला आहे ना तिथे जाऊन त्या लोकांशी चौकशी करायची, त्यांच्याशी जरा बोलायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, पण आपण तर आधीच त्या लोकांना विचारलं आहे ना सगळं. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, हो पण 2 वर्षापूर्वी आपण त्यांना खुनाच्या दिवशी त्या लोकांनी काही बघितलं का, गनशॉट वगैरे ऐकलं
ऐकले का किंवा दुसरं काही संभाषण ऐकलं का, हे सगळं विचारलं होतं. पण आता मला त्या लोकांना वेगळे प्रश्न विचारायचे आहेत, जसं की खुनाच्या आधी 2-3 दिवस अगोदर त्यांनी काही बघितलं होतं का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिया आणि साक्षीला त्यांनी याआधी कधी एकत्र पाहिलं होतं का. तेव्हा चैतन्याला डाऊट येतो. तो म्हणतो प्रिया आणि साक्षीला आधी खुनाच्या आधी, म्हणजे तुला असं वाटतंय का की ते दोघं एकमेकांना खुनाच्या आधीपासून ओळखतात. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, मला असं डाऊट आहे. आणि मग जे सारे क्लू त्याने आणि सायलीने मिळून आता पॉईंट आऊट केले, तो ते सगळे आता चैतन्याला समजावून सांगत असतो. त्यानंतर आपल्याला दुसरीकडे बघायला मिळतं की सायली आता पूर्णाजींना घरातून घालवतीये. म्हणजे तिला आता थोडा वेळ रविराजांच्या नजरेपासून पूर्णाजीला लांब ठेवायचं होतं. म्हणून सायलीने कशी युक्ती बनवली आहे बघा. सायली पूर्णाजींना म्हणते की मोठ्या मंदिरात ना सत्यनारायणाची पूजा आहे, तुम्ही जाणार आहात ना. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की नाही, मला आमंत्रण नाही आलं आहे. तेव्हा सायली सांगते की तुम्ही माई आजींकडे गेले होते ना, तेव्हा आलं होतं निमंत्रण, त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल. तर जाताय ना तुम्ही. गुरुजी सांगत होते की त्यांनी प्रसादासाठी ना पुण्याहून आचारी मागवला आहे. तेव्हा प्रसादाचं नाव ऐकताच पूर्णाजीच्या तोंडाला पाणी येतं. आणि मग सायली त्या प्रसादाचं इतकं छान वर्णन करून सांगते ना की तुम्हाला आवडतो तसा साजूक तुपातला भरपूर बेदाणे घातलेला प्रसाद तिथे असणार आहे. नाही म्हणजे तुम्ही गेले असतात तर आमच्यासाठी पण आणलं असतं, आणि तुम्ही प्रसादाचा शिरा खाल्ल्यावर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही ना. तेव्हा पूर्णाजींच्या तोंडाला फार पाणी येत असतं. सायली पुढे म्हणते तसं आपण करतोच घरी प्रसाद, पण मग प्रसादाच्या शिऱ्याची काहीतरी वेगळीच चव असते नाही का. तर जाताय का तुम्ही, गाडी काढायला सांगू का. तर पूर्णाजी पण हो म्हणतात. प्रसादाला भुलून त्या आता सायलीला परवानगी देतात. मग पूर्णाजी निघत असतात, पण तेवढ्यात रविराज तिथे पोहोचतात आणि बिचाऱ्या सायलीने केलेली युक्ती काही इथे कामाला येत नाही. पण रविराज इतके जाम चिडलेत ना की ते वेगळ्याच सुरात बोलतात आणि सरळ पूर्णाजींना नावाने हाक मारतात. म्हणतात अन्नपूर्णा सुभेदार, प्रताप सुभेदार, बाहेर या सगळे. तेव्हा अन्नपूर्णा आजी तिकडून येतात आणि म्हणतात अहो रविराज, हे काय बोलताय तुम्ही, तुमचा असा सूर पहिले कधी ऐकला नव्हता हो. आम्हाला मान्य आहे तुम्हाला आमचा राग आलाय, पण मग ह्या अशा पद्धतीने. तेव्हा रविराज पण म्हणतात कारण आज जे घडलंय ना ते यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. अहो गेले 2 वर्ष माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही, त्याने तुमचं समाधान नाही झालं म्हणून आता सरळ तिचा अश्विनशी लग्न लावून मोकळे झालेत. तेव्हा आता कल्पनाताई म्हणतात रविराज भाऊजी, हे बघा तुमचा राग कळतोय आम्हाला, तो अपेक्षितच होता, पण तुम्ही आता शांत व्हा, निदान आम्हाला काय झालंय ते सांगू तरी द्या. त्यावेळेला आता रविराज म्हणतात वहिनी, मला तुमच्यावर आवाज वाढवायला लावू नका. मी इथे अन्नपूर्णा सुभेदार आणि अश्विन सुभेदार यांच्याशी बोलून घ्यायला आलोय, खरं तर अश्विन सुभेदारशीच. तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज, तुम्हाला जे काही बोलायचंय ते ऐकून घ्यायला मी तयार आहे. तेव्हा तिथे चोंबडी प्रिया येते आणि मग ती एकदम नाटक करत करत आलेली असते आणि मग म्हणते बाबा प्लीज तुम्ही पूर्णाजीला काही बोलू नका बाबा. अश्विनशी लग्न करण्याचा सर्वस्वी निर्णय माझा होता, माझ्या सासरच्यांनी मला फक्त त्यात साथ दिली आहे बाबा. त्यावेळेला रविराज तिच्यावर चिडतात आणि मग म्हणतात पण तू अश्विनशी लग्न करताना तुला तुझ्या बापाचा चेहरा आठवला नाही, तुझ्या बापाला विश्वासात घ्यावं असं तुला वाटलं नाही की ह्या लोकांनी तुझ्यावर इतकी जादू केली आहे की तू आपल्या बापाला विसरलीस. लग्नासारख्या एखाद्या जबाबदार गोष्टीबद्दल तुला माझं मत घ्यावंसं नाही वाटलं, मला विश्वासात घ्यावंसं नाही वाटलं. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुनने जे काही केलं त्यानंतर तुम्ही या लग्नाला परवानगी देणार नव्हतात ना बाबा, मी कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगणार होते. त्यावेळेला रविराज तिच्यावर अजून चिडतात आणि मग म्हणतात पण अर्जुन जेव्हा तुझ्याशी असं वागला त्यानंतर अश्विनशी लग्न करण्याचं तुझ्या मनात येऊच तरी कसं शकतं. आणि ही गोष्ट खरी आहे, पण ही कोणत्याही अक्कलवान सुभेदारांच्या लक्षात नाही आली. पण रविराज शेवटी बाप आहे ना तन्वीचा, त्यामुळे ते आता तिचीच बाजू घेणार. ते म्हणतात नाही तुझा तरी कुठे दोष आहे म्हणा, तू हळवी झाली होतीस, एकटी पडली होतीस, खरं तर अश्विननेच तुझा गैरफायदा घेतलाय. त्यावेळेला प्रिया आहे ना अश्विनकडे चक्क बोट दाखवते की म्हणजे हल्ला बोलतो आता काय त्याला बोलायचं बोला असं. पण ती ना असं सांगत असते नाही बाबा अश्विननेच तर. तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की अश्विन पाठीमागे उभा आहे आणि आता ते अश्विनला बोलायला जातात. त्यांनी एवढं म्युझिक लावलंय ना डिशुम 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 टाईप की असं वाटतं हा हा आता रविराज जाऊन अश्विनच्या कानाखाली मारता की काय, पण तसं काही होत नाही. ते फक्त अश्विनची कॉलर पकडतात. तेवढ्यात प्रतिमा आत्या वगैरे सगळे जवळ जातात. सायली जाते आणि सायली म्हणते की काका काका तुमचा असा स्वभाव नाहीये, तसं वागायला जाऊ नका काका, सोडा त्यांना. आता ते सोडतात अश्विनची कॉलर. तेव्हा अश्विन त्यांची माफी मागतो की मी जे काही वागलोय त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागतो. तेव्हा रविराज म्हणतात तुला माफी मागताना लाज कशी वाटत नाहीये रे. आता त्यांच्यातला फुल अमरीशपुरी जागा झालाय. म्हटली होती ना एकदम पिक्चरी स्टाईल भांडण बघायला मिळणार आहे आपल्याला आज. आता रविराज थोडेसे शांत झाले. मग पूर्णाईंना पूर्णाई म्हणतात आणि मग म्हणतात की कुठे गेली आता तुमची तत्व, कुठे गेला तुमचा खरेपणा. माझ्याशी खोटं वागताना खोटं बोलताना तुम्हाला याचा कसलाच विचार नाही आला का. तेव्हा पूर्णाई म्हणतात की रविराज हे बघा मुलांच्या सुखासाठी आपल्याला हे करावं लागलं. पण रविराज काय ऐकून घ्यायला नसतात. ते म्हणतात कसली मुलांची सुखं, गेले काही दिवस तन्वी कुठल्या मानसिक अवस्थेतून जातीये हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि अशा वेळेला तिच्या मनामध्ये नाकारतेपणाची भावना होती आणि तिच्यासमोर एखादा हात आला तो तिने धरला, एवढंच फक्त. मग हे सगळं तुम्हा
सुभेदारांच्या लक्षात यायला नको होतं का, असं रविराज आता सगळ्या सुभेदारांना खडसावून विचारत असतात. त्यावेळेला आता सायली मध्ये पडते आणि मग ती सांगत असते, बिचारी सायली, एवढी प्रिया कटक कारस्थानी आहे तरी तिची बाजू घेते आणि ती म्हणते की कुठल्याही मुलीचं कन्यादान करता यावं हे असं प्रत्येक बापाला वाटत असतं आणि तुम्ही तर तुमची मुलगी मिळावी म्हणून 20 वर्ष तिला शोधलं होतं. त्यानंतर तुम्हाला तिचं कन्यादान करता येणं अपेक्षित होतं. पण आता जे काही झालंय ते तुम्ही सगळं विसरून हा विचार करा ना की अश्विन भाऊजींसारखा चांगला मुलगा दुसरा प्रियाला मिळाला असता का. या घरात तिला खूप मान मिळेल, खूप प्रेम मिळेल, तिचं या घरामध्ये खूप काळजी घेतली जाईल, हा विचार करा ना तुम्ही. आता कल्पनाताईंना मध्ये काय बोलायची गरज नव्हती. बिचारी सायली त्यांच्या फेवरमध्येच बोलत होती ना, तरी त्या म्हणतात, ए मुली, तू हे जे सगळं काही सांगतेस ना ते रविराज भाऊजींना आधीपासूनच माहिती आहे. मग माहिती आहे तर ते एवढा तांडव कशाला करत आले बरं, काय तुम्ही पण. पुढे ते रविराजांना समजावत असतात की आता आपण व्याही आहोत, तेव्हा झालं गेलं सगळं विसरून जा. तेव्हा रविराज एकदम रागात बोलतात, नको ती नाती माझ्या गळ्यात बांधू नका वहिनी तुम्ही. अश्विन पण पुढे येतो, बिचारा हात जोडतो आणि त्यांना सांगतो की झालं गेलं सगळं विसरून मोठ्या मनाने आम्हाला आशीर्वाद द्या. त्यावेळेला रविराज म्हणतात की फसवणुकीच्या बदल्यात आशीर्वादाची अपेक्षा तू कसा काय करू शकतो अश्विन, आणि तसा तू तर परकाच आहेस म्हणा. इथे माझ्या बायकोने आणि माझ्या मुलीनेच मला खोटं ठरवलंय, तिथे तुला तरी काय बोलणार म्हणा. तेव्हा सायली मध्यस्थी करत असते आणि सांगते की मी या घरची मोठी सून म्हणून तुम्हाला शब्द देते की तुमची मुलगी या घरात अगदी सुखाने राहील. अश्विन भाऊजींसारखा मुलगा तिला दुसरा मिळालाच नसता. प्रतिमा आत्या पण म्हणतात की मी पण हाच विचार करून या लग्नाला परवानगी दिली आहे. पूर्णा आजी सांगत असतात की तन्वीने या घरची सून बनावं हे माझं तिच्या लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि म्हणून रविराज म्हणतात की तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही असं चोरून लग्न करून घेतलं का म्हणून. तर पूर्णाई म्हणतात की हे लग्न असं व्हायला नको होतं, हे पटतंय आम्हाला, पण आता जे काही झालं गेलंय ते सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया ना. तेव्हा रविराज म्हणत असतात की आत्तापर्यंत तर मी फक्त नातेसंबंध तोडण्यावर होतो, पण आता मी काय करेल ना हे माझं मलाच माहिती नाहीये. सुभेदारांना हे लग्न फार महागात पडणार आहे आणि आता ते प्रियाला चक्क की आजपासून तुझ्यासाठी तुझा बाप मेलाय. आता सगळ्यांनाच खूप ह्या गोष्टीचा धक्का बसतो. रविराज तिकडून संतापात निघून जातात. पूर्णा आजींना पण धक्का बसलेला असतो. सगळे पूर्णा आजींना सावरत असतात, पण सायलीला आता कळत नाही पूर्णा आजींना सावरायचं आहे की मग रविराजांकडे जायचं आहे. मग ती रविराजांच्या पाठी जाते आणि त्यांना म्हणवत असते की डोक्यात असा राग घालून जाऊ नका, पण रविराज काही ऐकत नाही आणि इथेच आजचा भाग संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळतं आहे की सायलीने सगळा स्वयंपाक केलेला असतो आणि ती प्रियाला सांगत असते की तेवढं फक्त कोशिंबीरमध्ये साखर घाल. तेव्हा ती म्हणते की तेवढं पण तूच कर ना. तर सायली म्हणते की अगं ह्या अशा गोष्टी ऐनवेळी करायच्या असतात, नाहीतर मग कोशिंबीरीला पाणी सुटेल. आणि आता प्रिया तिकडून उठून जाते. त्यावेळेला सायली पण तिच्या रूमकडे जाण्याचं नाटक करते. प्रियाला महिपतचा फोन येतो म्हणून ती बाजूला होते आणि सायली तिची नजर चुकवत पर्स घेऊन तिकडून बाहेर पडते. त्यावेळेला आता प्रियाला धक्का बसतो की सायली नेमकी गेली कुठे असेल आणि माझी नजर चुकवून का गेली असेल. काय वाटतं तुम्हाला, प्रिया जाईल का सायलीच्या मागावर, तिचा पाठलाग करत? तिला कळेल का हे दोघं कसली चौकशी करतात? तर पुढचा भाग जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी येणारच आहे पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, मस्तपैकी जगत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.